शेतीला पाणी प्यायला पाणी मिळालंच पाहिजे. भंडारदरा परिसरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राजूर ते लोणी लॉंग मार्च मध्ये बुलंद झालेला आवाज आता यशस्वी ठरताना दिसत आहे. किसान सभेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भंडारदरा धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या पाणी योजनेचे प्राथमिक सर्वेक्षण आता पूर्ण झाले आहे. धरणात 12 बुडीत बंधारे, भिंतीवर उंच टाकी आणि सोलर पंपिंगद्वारे मागील बाजूस ग्रॅव्हिटीने पाणी देण्याचा मास्टर प्लॅन तयार आहे. आता गरज आहे ती सरकारी इच्छाशक्तीची. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रक्रियेत पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा असे आवाहन डॉक्टर अजित नवले यांनी केले आहे. ते याविषयी काय बोलले आहेत हे अधिक जाणून घेऊया. भंडारदरा धरणामध्ये ज्या गावांच्या जमिनी गेल्या, जी गावं पाण्यामध्ये बुडाली, ती आजूबाजूची सर्व गावं आणि परिसरातील सुद्धा सर्व गावं येथील आदिवासी शेतकऱ्यांना भंडारदरा धरणाचं पिण्याचं आणि शेतीचं पाणी मिळावं यासाठीचा संघर्ष गेले अनेक वर्ष किसान सभेनं सातत्यानं केलेला आहे. नुकताच राजूर ते लोणी जो लॉंग मार्च झाला त्यामध्ये सुद्धा ही मागणी प्राधान्यानं घेण्यात आलेली होती. त्यानुसार मंत्रालय या ठिकाणी बैठक झाली आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये किसान सभेच्या शिष्टमंडळाने ही मागणी प्राधान्यानं लावून धरली. परिणामी या मागणीचं सर्वेक्षण करण्याचे आदेश हे जलसंपदा मंत्र्यांनी दिले होते. प्रत्यक्षात सर्वे मात्र होत नव्हता. त्यासाठी पुन्हा एकदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने शेंडी या ठिकाणी जबरदस्त निदर्शनं झाली आणि आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये व्हेकल मार्च करत ही मागणी उचलण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून आता प्राथमिक पातळीवर एकूण 12 बुडीत बंधाऱ्यांचा सर्वेक्षण करण्याच्या साइट्स या जलसंपदा विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून निवडलेल्या आहेत. किसान सभेचे कार्यकर्ते सुद्धा यावेळी उपस्थित होते आणि या साइट निश्चितीची पहिली पायरी ही पार झालेली आहे. त्याच्यानुसार मुर्शेत या ठिकाणी मुर्शेत या ठिकाणी 2 बुडीत बंधारे, कोलटेंबे या ठिकाणी 2 बुडीत बंधारे, रतनवाडी, सामरत, शिंगणवाडी आणि लवाळवाडी, पांजरे आणि मुर्शेत या ठिकाणी प्रत्येकी 1 बुडीत बंधारा आणि बुडदावणे या ठिकाणी 2 बुडीत बंधारे असे एकूण 12 बुडीत बंधाऱ्यांचं प्रपोजल हे प्राथमिक पातळीवर साइट निश्चित करून करण्यात आलेले आहे. याशिवाय भंडारदरा धरणाच्या वर उंचावर टाकी बांधून सौर ऊर्जेने पाणी जागेवर लिफ्ट करत नंतर मागील बाजूला ग्रॅव्हिटीने पाणी देण्याबाबतचा सुद्धा आग्रह किसान सभेने लावून धरलेला आहे. याच्या बाबतचे प्राथमिक पाहणी या अहवालामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर भंडारदरा धरणाच्या पूर्वेकडील आजूबाजूची जी सगळी राजूर पर्यंतची गावं आहेत त्यांना सुद्धा ग्रॅव्हिटीनं पाणी देता येईल का या संदर्भातला मागणी आणि अहवाल हा प्राथमिक पातळीवर किसान सभेच्या वतीने पुढे घेऊन जाण्यात आलेला आहे. जलसंपदा विभागाने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मागण्या मान्य केल्या आणि 2 पावलं पुढे पडलेली आहेत. हा किसान सभेच्या आंदोलनात सहभागी असलेल्या सर्व शेतकऱ्यांचा, परिसरातील सर्व कार्यकर्त्यांचा, लढणाऱ्या जनतेचा विजय आहे. किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विजय आहे. मी सर्व लढाऊ बांधवांचं या निमित्ताने अभिनंदन करतो. आता लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा मंत्री यांची जबाबदारी अधिक आहे. जी मागणी मान्य करण्यात आलेली आहे ती प्रत्यक्षात यावी आणि या भागातील शेतकऱ्यांना पिण्याचं आणि शेतीचं पाणी मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन आम्ही त्यांना करतोय. सरकारने आणि लोकप्रतिनिधींनी हे जर केलं नाही तर पुन्हा संघर्षाची वेळ येऊ शकते. ती संघर्ष करण्याची पूर्णपणाने तयारी ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेने ठेवलेली आहे. संघर्षाची वेळ येऊ न देता पुढील टप्पा हा विकासाच्या दृष्टिकोनातून संबंधितांनी पार करावा असं आवाहन त्यांना करतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. लाल सलाम.